जोरदार टाळ्या वाजवून आपण या सत्काराला साथ द्या. गेले कित्येक वर्ष नाही, कित्येक दशक खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणामध्ये 5 ते 6 दशक यांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्या कुठल्याही घटकामध्ये दिवस जात नाही. खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राची ओळख, आपला स्वाभिमान, अभिमान या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी आज आमच्या गावचं मतदारसंघाचं भाग्य आहे की 8 दिवसापूर्वी साहेबांना विनंती केली आणि थोड्या व्यस्त वेळेतून साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे या ठिकाणी रोहितदादा पवार, प्रशांतजी जगताप, मनोज चव्हाण, मधुसूदन काब्दे, प्रकाशप्पा मस्के, जयदेवानंद गायकवाड, अण्णासाहेब पठारे, रवींद्र अण्णा माळवणकर, किशोरजी कांबळे, स्वातीताई पोकळे, बापूसाहेबजी पठारे, आशिषजी माने, राजेंद्र खांदवे, सुनीलजी कांदवे मास्तर, नानाजी ननवडे, सुमनताई पठारे, संजयला पठारे, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, भीमरावजी गलांडे, शैलेशजी राजगुरू, सदाशिवराव गायकवाड,
सुनीलजी गोखले, महादेवजी पठारे, रवींद्रजी कळमकर, नीताताई गलांडे, हर्षजी जाधव, रवीजी आल्हाड, सागरजी खातवे, छगन चंद्रशिवे, अश्विनी सावंत आणि व्यासपीठावरील उपस्थित असणारे पक्षाचे सर्व मान्यवर मंडळी, आज या ठिकाणी प्रथमतः मी आमच्या घरातले एक स्नेही, आमच्या अत्यंत जवळचे असं ज्यांचं गेल्या काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं, आमच्या गावचे माजी उपसरपंच यांना आदरांजली वाहून या ठिकाणी थोड्या दिवसापूर्वी त्यांचं निधन या ठिकाणी झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून खऱ्या अर्थाने माझं हे प्रास्ताविक या ठिकाणी सुरू करतो. गेल्या 10-15 वर्षापासून सामाजिक जीवनात काम करत असताना खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या सभा खाली थांबून नियोजन करण्याची वेळ माझ्याकडे असायची. चुलत्यांची सभा असते, वडिलांची सभा असते, भावाची सभा असेल, आईची सभा असते किंवा पक्षासाठी या ठिकाणी या भागात होणाऱ्या सभा असतील, या सगळ्यांचं नियोजन खऱ्या अर्थाने गेल्या 10-12 वर्षापासून माझ्या हातात असायचं. आणि आज आपल्या साहेबांच्या धोरणामुळे या ठिकाणी पक्षाच्या आणि साहेबांच्या विचारांना या ठिकाणी उपस्थित राहून आज मला पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या समोर आपला प्रस्ताव मांडण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी साहेबांचं आणि पक्षाचे खूप खूप आभार. साहेब, आमचा मतदारसंघ पुण्यामध्ये इतर मतदारसंघांपेक्षा थोडासा वेगळा असा मतदारसंघ आहे. तुम्ही पाहायला गेलं तर एक ग्रामीण भाग, त्याच्यामध्ये माजरी, लोहगाव, देपुडी, वडगाव, शिंदे अशी गावं येतात. त्याचप्रमाणे वस्ती वर्ग असा गिरोडा, विश्रांतवाडी, कळस असा भाग येतो. आणि मध्यमवर्गीय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असे पाहायला मिळतात चंदननगर, वडगाव शिंदे असेल आणि उच्चभ्रू सोसायटी, ज्याच्यामध्ये कल्याणी नगर आणि विमाननगर असा हा आमचा मतदारसंघ आहे. आपल्या सगळ्यांचं भाग्य याच्यासाठी की आपल्या भागाचं नेतृत्व साहेबांनी खासदार म्हणून अनेक वर्ष या ठिकाणी केलेलं आहे. या भागाचा समतोल ठेवत असताना अनेक वेगळ्या वेगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याची कसरत या ठिकाणी असते. अनेक परराज्यामध्ये या ठिकाणी लोक आलेले आपल्याला पाहायला मिळतात. शक्य नाही ह्याच गावाचा छायापालक होताना जन्मापासून पाहिला आहे. खऱ्या अर्थाने साहेबांना ते उत्तर देत असताना त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की माझे आजोबा या गावचे 25 वर्ष सरपंच होते. त्याच्यानंतर 30-40 वर्ष इथे माझे साहेबांचे जरी चुलते बसले. त्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं. पुण्यामध्ये असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या सगळ्यांचं गेल्या 40 वर्षापासून नेतृत्व केलं. त्याच्यानंतर वडिलांनी या ठिकाणी ग्रामपंचायतपासून सुरुवात करून जिल्हा परिषदची निवडणूक असेल, त्यानंतर नगरसेवक असेल, स्थानिक कमिटी चेअरमन असेल, नंतर आमदार असेल. त्याच्यानंतर थोड्या दिवसापूर्वी माझा एक भाऊ आमच्यात नाही आहे, त्यांनी दूर हातात केली. त्याच्यानंतर आमच्या महेंद्र गेले 10 वर्ष या भागाचं नेतृत्व करतोय. माझी आई या भागाचं नेतृत्व करते. घरातला हा DNA आमच्या कुठल्याच नाही. माझ्या वडिलांच्या आठी बहिणी असतील, सगळ्या समाजात कारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर होतं की किती शिक्षण असतं, व्यवसाय असते, परंतु समाजकारणापासून, राजकारणापासून दूर थांबणं शक्य झालं नाही. कारण की आमच्या रक्तामध्ये आणि DNA मध्ये या ठिकाणी समाजकारण, राजकारण आहे. त्याच्यानंतरच्या भेटीमध्ये साहेबांनी मला परत तो प्रश्न विचारला आणि म्हटले की ह्या भानगडीत पडू नको. आणि मी परत सविस्तर साहेबांशी बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं की मी जरा माहिती घेऊन तुला सांगतो. आणि या ठिकाणी माझ्यानंतर अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत. मी उपस्थित असणाऱ्या सर्व जनसमुदायाचे, पक्षाच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळीच्या वतीनं आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय
या राज्याचे भाग्यविधाते आणि आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले तरुणांचं नेतृत्व गोविंददा पवार, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या वंदनाताई चव्हाण, जयदेवजी गायकवाड, प्रशांतजी जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सेनेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, उपस्थित झालेल्या मान्यवरांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि
पूर्वीच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये फक्त 21 जागा होत्या, आता 24 जागा या मतदारसंघामध्ये आहे. कायम सातत्याने आम्ही सत्तेवर असताना 12-14 जागा आम्ही आणत राहिलो, परंतु मधल्या 10 वर्षामध्ये आम्ही सत्तेवर नव्हतो आणि म्हणून आपल्या कुठेतरी 4-5 जागाच या ठिकाणी येऊ शकल्या. परंतु यावेळेस आम्ही 100% आपल्याला खात्री देऊ इच्छितो की पुणे महानगरपालिकेमध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता आणल्याशिवाय आमच्या नगरसेवकांना या ठिकाणी निश्चितपणानं निवडून आणण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करू आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आली की साहेब आपल्याला सर्व काही कामं करण्यामध्ये सुलभता येईल. आपल्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये नाही तर संपूर्ण शहरामध्ये वातावरण बदललेलं आहे. या ठिकाणी आघाडीच्या बाजूने सर्व वातावरण झालेलं आहे आणि म्हणून आपण ज्या पद्धतीनं सूचना द्याल त्या पद्धतीनं आमचे सर्वजण काम करतील. या मतदारसंघामधून आपल्या विचाराचा आमदार निवडून देण्याचं काम तमाम जनता करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. साहेब आपण आघाडीला आला, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्व बंधू भगिनींना सुद्धा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आले आहे बरोबरचे 5 कार्यकर्त्यांनी त्यांनी नगरसेवक केलं. नगरसेवक निवडून आले आणि या वडगाव शहरीभागातून जास्तीत जास्त नगरसेवक काढण्याचे प्रयत्न केले. पक्षाने त्यांना स्थायी समितीचा अध्यक्ष केलं, नंतर पुढे आमदार केलं आणि तरी देखील काहीतरी झालं. त्यांचं म्हणणं आहे मी कधी परवा मला भेटले साहेबांच्याकडे जाऊन आल्यानंतर पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आमची भेट झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की बापू साहेब तुम्ही खरं म्हणजे बाहेर दुसऱ्या पक्षात जायला नको, पण अत्यंत नम्रपणे आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की बरोबर मला पक्षातून कधी जायचं नव्हतं आणि साहेबांना कधी सोडायचं नव्हतं, परंतु काही घटना अशा घडल्या की त्या घटनांमुळे माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मला जावं लागलं. आणि असं असलं तरी मी त्यांना पुन्हा एक प्रकारचं एक शाबासकी दिली आणि धन्यवाद मानले की तुम्ही परत साहेबांच्या सावलीखाली परत येतात आणि पुन्हा पक्षामध्ये प्रवेश करता, तुमचं स्वागतच होईल आणि तो स्वागताचा सोहळा मला आज या ठिकाणी आपल्याला मिळाला. बापू पठारे खंडार कार्यकर्ता आहे, समाजाच्या जनतेच्या प्रश्नावर किती काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्येष्ठ नेते मान्य बाबू शेवाळे, मान्य देवाला गायकवाड बसले, तरुणांचा आशास्थान मान्य रोहितला पवार, मंचाला उपस्थित मान्य अशोक पवार, त्याचबरोबर आदरणीय पंडित त्यांना पठारे, सर्व सन्माननीय मंच उपस्थित मंडळी भगिनी, आज या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या मतदारसंघाचे माजी आमदार तथा नेते मान्य बापूसाहेबजी पठारे यांचे या ठिकाणी प्रवेश होतो. त्यांच्याबरोबर मान्य सुरेंद्रजी पठारे, मान्य मैत्रीजी पठारे, भैयासाहेबजी जाधव, संजीला काकी पठारे, मान्य सुमनताई पठारे, किशोरजी बिटकर या सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. असंख्य कार्यकर्ते आज पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी त्यांचं पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या प्रवेश होत असताना निश्चित आपल्याला येणाऱ्या 47 दिवसाने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं. मला खात्री आहे की या ठिकाणी
जोरदार असं भाषण केलं असं बापूसाहेबजी पठारे, जयदेव अण्णा गायकवाड, आमचे सहकारी अशोक बापू पवार, जगन्नाथ बापू शेवाळे, माझे मित्र सुरेंद्रभाऊ पठारे, पंढरीनाथ भाऊ अण्णा पठारे, रवींद्र अण्णा माळवतकर, देवदत्त भाऊ कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.